नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. चंदवाना नगर मधील पोलीस लाईन येथे चौधरी कुटुंबियांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन. जळगाव शहरातील चंदवाना नगर परिसरात धार्मिक आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत असून तेथील विनोद चौधरी यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचे पारंपरिक पद्धतीने आगमन झालेले आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने साजरी होणारी गौरी गणपती पूजा ही भक्तिभावाने साजरी केली जात आहे. काल गौरींचे घरात आगमन झालेले असून आज गौरी गणपतीचा दुसरा दिवस उत्साहात साजरा केला जात असतो. घराघरात देवीच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने पूजा केली जात आहे. गौरी म्हणजेच पार्वती मातेचे रूप. गणेश उत्सवाच्या काळात देवी गौरी 2 दिवसांसाठी आपल्या पित्याच्या घरी म्हणजेच आपल्या भक्तांकडे येतात. त्यांचे स्वागत विशेष विधीने केले जाते. गौरी पूजेसाठी घरात मंगल कलश, रांगोळी, तोरण, फुलांची सजावट केली जाते. त्यांच्या आगमनानंतर विविध प्रकारच्या तिखट आणि गोड जेवणांचा नैवेद्य अर्पण केला जातो. आज गौरी पूजेचा दुसरा दिवस असून देवीला शुद्ध व पारंपरिक पद्धतीचा नैवेद्य दाखवला जात आहे. यात पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वरण, भात, कोशिंबीर, चटणी, मोदक, खीर, भजी, वडे असे विविध पक्वान असतात. काही ठिकाणी उकडीचे मोदकही नैवेद्य म्हणून ठेवले जातात. गौरी पूजेचा हेतू म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि कुटुंबियात सुख शांती यासाठी प्रार्थना करणे. विशेषतः महिलांसाठी ही पूजा फार महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी घरातील स्त्रिया नवविवाहित गौरींच्या स्वागतासाठी नवसाचे साड्या, हार, तुरे, सौभाग्य वस्तू अर्पण करतात. काही ठिकाणी गौरी गणपतीची मिरवणुकीही निघते. गौरी पूजेचा उद्याचा म्हणजे तिसरा दिवस गौरीच्या विसर्जनाचा असतो. येता येता पाठीवरून जा, पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देत गौरींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले जाते. याचबरोबर बातमीपत्र संपले.